महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन झालं। त्यामुळे हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। अशातच खासदार संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं। अजित पवार आणि शरद पवार एकत्र महाविकास आघाडीमध्ये दिसतील असं संजय राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली। अजित पवार सत्तेतून बाहेर पडण्याच्या शक्यता सतेज पाटील यांनी नाकारल्या। मात्र ते मवियात आले तर त्यांचं स्वागत करू असंही सतेज पाटलांनी म्हटलं। दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। असं काय विचार करा की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत तुम्हाला दिसतील। अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे। त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही। तसं झालं तर स्वागतच आहे आमचं। ते जर आले महाविकास आघाडी तर निश्चितपणे महाविकास आघाडी मजबूत होईल, त्याचा तो विषय नाही। परंतु मला नाही वाटत की आता 4 वर्षाची सत्ता शिल्लक आहे अजून, ती सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता दादांची आज असेल असं मला वाटत नाही। परंतु पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्यावर केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही। अजितदादांवर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार हा संजय राऊत साहेबांना नाही आहे, नंबर 1। आला दुसरा प्रश्न, तर अजितदादांनी जे काही निर्णय आजपर्यंत घेतले ते सार्वजनिक हिताचे आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनाने घेतलेले आहेत। त्याच्यामुळे राऊत साहेबांनी मला असं वाटते आमच्या पक्षावर भाष्य केल्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं तिथं सेटबॅक बसतोय त्यावर चिंतन केलं पाहिजे। ते अजितदादा पाहतील, ते पवारसाहेब पाहतील, ते सक्षम आहेत दोघं। त्याच्यामुळे आमची मुस्कटदाबी होते नाही होत हा त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। मी सांगितलं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।